इकडे सगळे कपडे पिशवीत ठेवलेले होते, तर सगळ्या आयरी साड्या आहेत. आणि या साड्या मी काय करते, कवर घेते, कवर मध्ये या साड्या आणि एक ब्लाऊज पीस, दस्ती टोपी हे सगळं मी व्यवस्थित ठेवत असते. म्हणजे जेव्हाही कुठं जायचंय पटकन घेऊन जाता येतं, नाहीतरी सगळं ते घ्या हे घ्या सगळे एक एक शोधत बसावं लागतं आणि त्यावेळेत वेगळीच घाई असते आपल्याला जाण्याची. म्हणून जेव्हाही खाली वेळ भेटतो ना त्यावेळेत मी ही कामं आवरत असते. तर इकडं सगळ्या साड्या ज्या आयरी होत्या त्या सगळ्या मी काढलेल्या पिशवीमधल्या. आणि इकडे एक कवर घेतलेले, कवरमध्ये 2 साड्या मी पॅक केल्या, म्हणजे 2च आयरी साड्या होत्या, बाकीच्या तरी मी सगळ्या व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. म्हणजे कधीतरी कुठं गेलं ना मग साड्या आयर वगैरे जे केलेलं असतं ना ते घरी आल्यानंतर अगोदर मी अशा पद्धतीनं ठेवत असते. आणि पिशवी रिकामी केली, यामध्ये थोडेसे तांदूळ पण आहेत. आणि इथे व्हिडिओची क्लिप मागं पुढे झालेली आहे. म्हणजे अगोदर मी कपडे ठेवायचं दिसलं, नंतर स्वयंपाक करायचा दिसला. तर अगोदर मी स्वयंपाक केला होता, बाबांचं जेवण खाणं झालं, मग त्यानंतर मी कपडे वगैरे ठेवलेले होते. पण क्लिप थोडीशी मागे पुढे झाली. तर बाबांचं दुपारचं जेवण झालेलं आहे, ड्रॉप वगैरे घातलेलं आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये कानामध्ये पण घालायचं आहे. तर डोळ्यामध्ये घातल्यानंतर कानामध्ये म्हणजे एकत्र घालता येत नाही, म्हणून फक्त डोळ्यात घातलेलं आहे आता. आणि दुपारचं टिफिन भरायचं होतं मला, तर टिफिन भरून दिलेलं आहे यांच्यासाठी. आणि बाहेर जोरदार पाऊस सुरूच आहे. आता वाटत आहे की खरा पावसाळा सुरू झालेला आहे. टिफिन भरून ठेवलं आणि अगोदर मी पाणी भरून घेते. आणि देवपूजा आणखीन झालेली नाहीये, तर अगोदर मी देवपूजाही करून घेते. आज सकाळपासूनच पावसानं सुरुवात केलेली आहे. बाहेर एकदम थंड वातावरण झालेलं आहे. कुठल्याही कुंड्यामध्ये मी पाणी दिले नाही सकाळी, कारण सगळे कुंडे भरूनच आहेत पाण्यानं. रात्रभर पाऊस पडलेला आहे, तर सकाळीभर पडत आहे. तिकडे पाणी वगैरे भरून ठेवलं, तोपर्यंत पतिदेव आलेले. मी यांचाच वेट करत होते, कारण मला पाठीमागले डाळिंब घेऊन यायचे होते. काल मी एक तोडलेलं होतं छान, ते पिकलेले आहेत आता. आणि 10-12 डाळिंब तर आहेत. पानेर आले ना एकही ठेवणार नाही. मी तेच म्हणत आहे यांना की आता छान पिकलेले आहेत तर ते काढून घ्यायचे. मोठ्या आकाराचे दिसत आहेत, म्हणजे छोटी छोटी आहे ते तरी एकदम छोटी कवळी आहे. झाड पण खूप उंचावरती गेलेलं आहे, मला पोहोचतही नव्हतं. काल मी फक्त एकच तोडून बघितलेलं होतं. तर इकडं हे तोडलेले सगळे डाळिंब. तसं तर यांना घाई खूप होते, म्हणत होते दुपारी तोडेन. तर मी म्हटलं जेव्हा घरी येतात तेव्हा तुम्हाला घाई असते आणि ते फोन येतच असतात, तर म्हटलं आताच तोडूया. आणि मला फुलं पण घेऊन जायची होती. आणि चिखल खूप झालेले इकडं मागं, कारण रात्रभर पाऊस पडलेला आहे ना त्यामुळे. आणि इकडं बाबांनी तीळ घातलेले, तीळ पण छान मोड आलेले आहेत, त्यामुळे जास्त तुडवातुडी करायला जमत नाही. तर बाबा बघितले आणि मग परत घरदा करतात ते, कारण पेरलेला असतं ना छोटे छोटे मोड, त्यामुळे तुडवण्यात येत आहे. कारण इकडच्या मागच्या साईडला डाळिंबची झाडं, पेरूची झाडं, फुलं, त्यामुळे येण्यात येतं आणि पावलं पडत असतात. इकडे डाळिंब तोडलेली सगळी, मी काही आणलेलं नव्हतं कवर वगैरे, त्यामुळे इकडे ओटीत डाळिंब घेतलेले आहेत. आणि फुलं पण घेतले. आणि हे पण परत जात आहेत. तसं तर ते अगोदरच म्हणत होते की मला लेट होत आहे, कामं आहेत, तर म्हणलं इतके तोडून देऊन जावा, कारण मला ते पोहोचत पण नव्हते. तिकडे आता मी फुलं घेऊन जाते. आता आलेलीच आहे पाठीमागं, तर संग संग सगळीच कामं इकडची उरकून घेऊ. थोडीशी फुलं मी या झाडाची घेतली आणि थोडीशी मी समोरच्या झाडाची घेत आहे. हे झाड छोटूसं आहे, त्यामुळे व्यवस्थित फुलं तोडता येतं. पण इकडचं पाठीमागाचं झाड खूप उंचावरती गेलेलं आहे आणि खालची फुलं सगळ्यात आई तोडून घेऊन जातात. आणि जी शेंड्याची राहतात ती मला तोडताच येत नाही, म्हणून म्हणले या झाडाची फुलं तोडून घेऊ, पटकन देवपूजा करू. आज सकाळपासून मी आमक टमक करतच कामं करत आहे. खूप लेट झालेलं आहे. त्या टाइम सांगितलं तर सकाळचे 10 वाजलेले आहेत, आणखी देवपूजा झालेली नाही आहे. आणि इकडे चिमटे पडलेले आहेत, म्हणजे जसं मी वरती अडकवते आणि कपडे काढते वेळेस हवेमुळे ना काही चिमटे खाली पडत आहेत. आणि ते खाली पडलेले होते 2 दिवस झाले, ते शोधून शोधून वरती टाकलेले आहेत ना, नाहीतर तिथंच पूर्ण वेस्ट जातात ते. तर घेऊन आलेली डाळिंब, फुलं आणि पाय अगोदर पुसून घेते, कारण खूप चिखल झालेलं होतं खाली. बाबा झोपलेत निवांत, त्यांच्या कानामध्ये ड्रॉप घातलेला आहे. आणि इकडे डाळिंब, फुलं सगळं ताटलीत काढून घेतली. आता हे डाळिंब नंतर सोलणार आहे, म्हणजे बिया काढून ठेवलं ना खायला मजा येते. असं डाळिंब दिलं तर कोणीही खात नाहीये, नंतर करणार आहे. अगोदर मी देवपूजा करते. तसं तर आज खूप लेट झालेलं आहे, तर अगोदर मी देवपूजा करून घेतली. तुळशी पूजन, उंबरा पूजन झालेलं आहे. आणि आज पाऊस आहे त्यामुळे ना कपडे मी मशीनला लावलेले आहेत.
इकडं कपडे टाकलेलेत मशीनमध्ये, लिक्विड टाकलेलं आहे आणि मशीन ऑन केलेले आहे. कपडे धुण्याचं काम होत आहे. म्हणजे पावसाळ्या दिवसामध्ये मशीनलाच कपडे धुणं ठीक वाटतं, म्हणजे ड्राय होऊन येतात, जास्त वेळ हडकण्यासाठी लागणार नाही आणि जे वास वगैरे येतो ते पण येत नाही, कारण लिक्विड छान असतं ना याचं, त्यामुळे तेच छान असा वास येत असतो. म्हणून मला पावसाळ्या दिवसामध्ये कपडे मशीनला लावणंच ठीक वाटतं. तोपर्यंत मी बाकीची कामं आवरते. तर बाबांचं पाणी संपलेलं होतं, पाणी गरम करून ठेवलं, टी टेबल पुसून घेतलेले आहे. तिथे बाबांचे औषध गोळ्या हे सगळं ठेवलेलं होतं. सगळं काढून मी व्यवस्थित पुसून घेतले. आता डाळिंब काढून बघूया कसे आहेत. म्हणजे बघण्यासाठी वरून बघितलं तर कवळी दिसत आहेत, पण जसं मी हे डाळिंब चिरून घेतलं तसं बघू शकता एकदम लालबुंद निघालेलं आहे, म्हणजे छान पिकलेले आहेत हे. तर सगळ्या बिया मी काढून ठेवते, म्हणजे असं डाळिंब द्यायला म्हणजे खायला मला पण तितकं आवडत नाही. बिया काढून पॅकबंद डब्यात घेऊन फ्रीजमध्ये ठेवते. जेव्हाही खायची इच्छा होते, मन होतं त्यावेळेमध्ये मी खायला घेत असते. मी फक्त 2-3 डाळिंब सोलून घेतलेले आहेत आणि बाकीचे मी 2-3 ठेवलेले आहेत, कारण भरपूर वेळ लागत होता आणि बाकीची कामं खूप सारी आहेत. म्हणजे भांडी कुंडे ठेवलेले आहेत मी, ते घासायचे आहेत मला आणि बाकीची छोटी मोठी कामं खूप सारी राहिलेली होती, ते पण आवरायचे आहेत. काही कपडे साड्या अशाच ठेवलेले आहेत, ते पण मला व्यवस्थित घडी काढून ठेवायचं, स्टँड व्यवस्थित करायचं आहे. तर इकडे सगळ्या डाळिंबच्या बिया मी पॅकबंद डब्यात ठेवलेले आणि असा डबा उचलून फ्रीजमध्ये ठेवते. छान थंड पण होतात आणि खायला छान लागतात हे बिया आणि चांगलं पण असतं. सकाळी तरी अंशा पोटी डाळिंब खाल्लं पाहिजे असं म्हणतात, म्हणजे फ्रूट खाणं चांगलंच असतं. तर आज एक्स्ट्रा कामं काय तर खोबरं बघू, खूप जास्त ताजं नारळ आहे आणि मी 8 दिवस झालं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आता काय करणार या नारळाचं, म्हणजे पावसाळ्या दिवसामध्ये ताजं नारळ ठेवणं खूप कठीण आहे, कारण उन्हाळ्यामध्ये ठीक आहे आपण उन्हाला ठेवतो आणि वाळतं पण ते, पण या दिवसामध्ये एकतर वाळत नाही, फ्रीजमध्ये हे 8 दिवसाच्या वर राहणार नाही, खराब व्हायला लागलेले बघू शकता इकडं. तर मी आज काय करणार आहे, सगळं नारळ मी स्वच्छ धुवून घेते नरवट्या काढून आणि खिसून हे नारळ छान ड्राय होईपर्यंत मी भाजून घेणार आहे आणि मग पॅकबंद डब्यात ठेवलं ना खराब होणार नाही आणि ज्यावेळेत आपल्याला भाजीला टाकायचं त्यावेळेत घेता पण येतं. तर इकडं सगळं नारळ घेतलेलं आहे, जे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, जे इथं खिडकीत ठेवलेलं होतं, पण हवा काय लागलेली नाही त्यामुळे ते पण थोडंसं पिवळसर झालेलं आहे. आणि मी जी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला त्यावरती तुमची अशी कमेंट होती, ताई हे जे पाण्यामध्ये खोबरं टाकून ठेवलं ना त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाक, म्हणजे जी याचं खराब हे आहे किंवा कोमट वास आहे ते सगळं निघून जातं, पण मला माहिती नव्हतं. आता नेक्स्ट टाइम जेव्हा मी खोबरं अशा पद्धतीने झालं पाण्यात टाकून ठेवेन तर मीठ टाकून ठेवेन, म्हणजे जेही याचा वास वगैरे येतो ना तो सगळा निघून जाईल आणि खोबरे स्वच्छ पण होईल. तुम्ही मला खूप छान सजेशन देता, त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे. काही गोष्टी मला माहिती नसतात, तुम्ही सांगितल्यामुळे मला खूप साऱ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत, त्याबद्दल हृदयापासून धन्यवाद. म्हणजे खूप छान सजेशन देता, असेच छान छान कमेंट करत जा आणि व्हिडिओ आवडत असले तर लाईक करा. आजकाल तुम्ही व्हिडिओला लाईक अजिबात करत नाहीये, तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तर इकडे बघू शकता सगळ्या खोबऱ्याची मी नरवट्या काढून घेतलेत, खूप सक्त आहेत, निघत पण नव्हत्या काही, आणि जे खूप दिवसाचं ठेवलेलं नारळ होतं ना त्याच्या मात्र निघालेले, पण जे ताजं नारळ होतं त्याचं निघत नव्हतं आणि जे कवडी नारळ आहे त्यामध्ये घेऊन त्याचं पण थोडंसं असंच होतं आणि ते नरवटे हाताला लागण्याचं पण भीती वाटत होती. तर इकडं सगळ्या नरवट्या निवान मी काढून घेतल्यात, नंतर उलटण्याने मी काढून घेतलं आणि सगळं खोबर वेगळं केलेलं आहे. आता हे सगळं खोबर मी पाण्यात टाकून ठेवणार आहे, 1 तासभरी तरी भिजल्यानंतर पूर्ण जी ही काळेपणा आहे ना त्याचा, म्हणजे बुरशी आलेली आहे काय नारळाला यामध्ये, तर थोडा वेळ भिजत घालते. नंतर मी स्वच्छ धुवून घेते आणि कॉटनच्या कपड्याने पुसलं ना एकदम पांढरं शुभ्र नारळ होतं. नंतर खिसून भाजून ठेवणार आहे, म्हणजे असंच वेस्ट करण्यापेक्षा काहीतरी यूजमध्ये आणलेलं ठीक आहे. आणि याचे लाडू मी अगोदर बनवायचे, ताजं नारळ जेव्हाही घरी राहायचं ना मी ताज्या नारळाचे लाडू बनवायचे, पण आता खाणार कोण आहे, आता यांनाही तितकी आवड नाही, बाबा ही गोड काही खात नाहीयेत, मी एकटीच खाऊन खाऊन किती खाणार आणि इतक्या नारळाचे लाडू पण खूप जास्त होणार आहेत. त्यामुळे घरात ना मुलं बाळ असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे जे आपण बनवत असतो ना त्यांच्याही निमित्तानं घरी बनत असतं. पण आता असं झालेलं ना, जे रोजचा स्वयंपाक असतो तोच बनतो, काहीही बनत नाही. खवा पण ठेवलेला आहे, पण मी आणखीन गुलाबजामुन बनवलेले नाहीत. विचार तेच करते की खाणार कोण आहे हाच विचार असतो. आणि दीपक दिनेश घरी असल्यानंतर मुलं खातात, मुलं हेच दिवसभर डोक्यात चालत असतं आणि मी नवीन रेसिपी बनवायची तेव्हा, पण दीपक दिनेश गेल्यापासून घरी काहीच बनत नाही. जे रेग्युलर स्वयंपाक आहे रोजचा, भाजी भाकर भात वरण हेच बनत असतं. 2-4 दिवसाची साय पण ठेवलेली होती, म्हणजे आता तरी दूध येणं बंद झालेले 4 दिवस झालं आणि दूध येणार पण नाहीये. पण ह्या अगोदरची साय ठेवलेली होती आणि
आता मी याचं लोणी काढून घेते, कारण आता दुसरी तरी दूध येणार नाही, साय काही जमा होणार नाही आणि अगोदरची ठेवल्या खराब होईल म्हणून मी आज हे काढत आहे. आज दिवसभर याच कामात होते मी. थोडासा एक 5 मिनिटाचा आज मला रेस्ट भेटलेला नाही आहे. म्हणजे तसं तर व्हिडिओमध्ये खूप फास्ट मी दाखवते, पण भरपूर वेळ जातो आहे अशा कामामध्ये. एकदम छोटी छोटी कामं असतात ना. इकडे साय काढून घेतली आणि फायबरचं मिक्सरचं भांडं घेतलं. यामध्ये मी 2 बॅचमध्ये हे लोणी काढून घेतलेली आहे पूर्णपणे. आणि इकडे बघू शकता या मिक्सरच्या भांड्याला खूप सारं ते लोणी चिटकलेलं आहे. आणि बाबा गेले होते शनी देवाच्या मंदिरामध्ये आणि प्रसाद घेऊन आलेले आहेत. आता खोबरं खूप सारं झालेलं आहे. आता परत खोबरं आणलेलं आहे. त्याच नारळामध्ये तेही मिक्स करून खिसून घेते, म्हणजे सगळंच नारळ मला भाजून ठेवता येतं. तर इकडे बघू शकता 4 दिवसाची साईची किती लोणी आलेली आहे. म्हणजे दूध खूप छान येत होतं त्यांचं, म्हणजे छान साय यायची. म्हणजे 4-8 दिवसामध्येच अर्धा किलो तरी तूप व्हायचं घरी. पण आता दूध बंद झालेले, थोडंसं सुनं सुनं पण वाटत आहे. मी दूध खात नाहीये, पण बाकीच्यांनाही आता ताक दही यांना खूप आवडतं. तसं तर ताक दह्याविना जेवण होत नाहीये, पण आता नाविलाज आहे, काय करणार. आणि दुसरीकडून हे दूध आणलेले होते, पण ते दुधात इतकं पाणी होतं की त्याचा चहा पण छान लागत नव्हता. म्हणजे मी काही पाणी टाकलं नव्हतं, पण अगोदर त्यामध्ये खूप सारं पाणी होतं. आणि ते दूध दही बनवण्यासाठी राहिलेलं मी फक्त 2 वेळा चहा बनवला अर्धा लिटर दुधाचा. म्हणजे चहा थोडासा घटच बनवायची सवय आहे मला अगोदरपासून. म्हणजे 1 लिटर दूध यायचं, अर्धं तरी दूध चहा बनवूनच मी संपवायचे आणि अर्ध्या दुधाचं दही वगैरे बनायचं. पण आता मी चहा सोडल्यापासून दूध तसंच राहत होतं. म्हणजे 2-4 दिवसाचं दूध मी खवा बनवून ठेवला, परत दही बनवून ठेवलेलं आहे. आणि दूध आता येत नाही 2-3 दिवस झालं, तरी पण आज पण मी ताक दिलेलं होतं. म्हणजे अगोदरचं दही मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, त्याच दह्याचं मी आज ताक बनवलेलं आहे. तर इकडं हे मिक्सरचं भांडं अगोदर मी स्वच्छ करते. लोणी पण इकडं गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे तूप निवांत बनत राहील तोपर्यंत मी मिक्सरचं भांडं अगोदर स्वच्छ करून घेतलं. जी भांडे कोंडे झालेले आहेत, म्हणजे आज ना असेच भांडे होत आहेत. दिवसभर किचनमध्येच होते मी आज. ते काम हे काम काढले ना, मग ते कामाचे भांडे पण तसेच होतात. जसं लोणी काढलं त्या साईजचे वगैरे भांडे झालेले होते. नंतर खोबरं धुलेले होते, त्याचे वेगळे भांडे झालेले होते. ते पण मी संगच क्लीन करून घेतलेले आहे. म्हणजे एक एक जमा होऊनच एक मोठं टोपलं भरत आहे, म्हणून म्हणलं संग घासून घेऊया. तर किचन तरी स्वच्छ झाले. तिकडे निवांत तूप पण बनत आहे. तोपर्यंत कपडेही धुवून झालेले आहेत, मशीनला लावलेली होती मी अगोदरच. आणि मधून एक वेळा लाईट गेलेली होती, त्यामुळे थोडासा लेट झालेला आहे, पण काही हरकत नाही. आता कपडे ड्राय होऊनच आलेले, तर हडकण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. आणि बाहेर हवा छान आहे, पण त्यामध्ये पाऊस पण आहे. मी कपडे बाहेर नेलेले होते. तसं तर आतमध्ये असलो ना पाऊस येते का काय होते काही समजत नाही, पण जसं बाहेर गेलं तसं जाणवतं की पाऊस चालू होता बाहेर. त्यामुळे कपडे मी तिकडच्या रूममध्ये खुर्च्या टाकल्या आणि त्यावरती सगळे कपडे मी टाकलेले आहेत. निवांत हवेशीर आता ते हडकत राहतील. आणि इकडं काही साड्या पडलेल्या होत्या, म्हणजे एक वेळा घातलेली ही साडी आहे, तर उद्या धुवायला घेणार आहे, म्हणून मी इकडं तसंच घडी घालून ठेवलेलं आहे. म्हणजे 2-3 साड्या मी धुवलेल्या आहेत. त्या पण साड्या मी अशाच ठेवल्या, म्हणजे काल धुवलेल्या होत्या आणि रात्री फॅनच्या हवेला मी घातलेलं होतं आणि छान हडकलेले पण आहेत आता. तर सगळ्या साड्या मी व्यवस्थित घडी घालून स्टँडमध्ये लावून ठेवलेल्या आहेत. आणि इकडे काही साड्या मला कपाटात पण ठेवायच्या होत्या, तर इकडे कपाट काढलेलं आहे आणि काही साड्या मी काढल्या आणि काही कागदपत्र पाहिजे होते यांना, ते पण मी काढून दिलेलं आहे. तर ही सगळी कामं झाली आतापर्यंत. तोपर्यंत इकडं तूप पण छान काढलेलं. मी गॅस बंद केलेला होता, पण थंडीमुळे खूप घट्ट झालेलं होतं. परत गॅस चालू केला आणि हे थोडंसं बगळावून घेतलं. आणि तूप अगोदर मी गाळून काढते, आणि जे मोठ्या डब्यामध्ये मी तूप काढलेले त्यामध्ये मी टाकलेलं नाही. हे तूप गरम आहे ना, त्यामुळे वेगळ्या छोट्या डब्यामध्ये मी काढून घेतले. तसं तर आता ते मोठ्या डब्यात तसंच मी पॅक करून ठेवलेलं आहे. घरी गेला काही बुडवायचं नाही त्यामध्ये, किंवा गरम करायचं नाही, त्यानंही तूप खराब होतं असं म्हणतात. म्हणजे एक वेगळाच वास यायला लागतो, म्हणून छोट्या डब्यामध्ये आजचं ताजं तूप मी काढून घेतलेलं आहे. म्हणजे आता जेव्हाही काही रेसिपी बनतील या तुपाची बनतील, तर हे तूप वगैरे कडवून सोडून मी ठेवलेलं आहे. छोटी मोठी कामं आवरत होते तोपर्यंत हे नारळ पण छान भिजलेला आहे, तासभर भिजलेलं आहे पाण्यामध्ये. आता जी यामध्ये पिवळं वगैरे झालेलं होतं ते पूर्णपणे निघत आहे. तर स्वच्छ घासून मी सगळं नारळ धुवून घेतलेले. बघू शकता छान पांढरं शुभ्र निघालेलं आहे. आता कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेते आणि नारळ सगळं खिसून घेणार आहे. भरपूर वेळ लागणार आहे, कारण याचे छोटे छोटे तुकडे पण झालेले आहेत. मी विचार केला अगोदर की मिक्सरला फिरवून घेऊया, पण मिक्सरला फिरल्याने व्यवस्थित मला भाजता आलं नसतं, छान ड्राय झालं नसतं, ते करपायला लागलं असतं. म्हणून मी म्हटलं खिसूनच खिसूया. थोडासा वेळ जास्त लागला काही हरकत नाही, पण नारळ तरी वेस्ट जाणार नाही.
कामं करण्या अगोदर एकदम छोटीशी दिसतात, पण जसं करायला लागलो तसं मेहनत भरपूर लागते. तेव्हाच आपली कामं सविस्तर होतात. घरची छोटी-छोटीच कामं असतात, पण दिवसभर आपण करत असतो त्यामुळे सगळी कामं व्यवस्थित होतात. तर बाबाही दुपारचं जेवण करायला आलेले आहेत आणि नारळ, खिसणी, ताटली सगळं मी बाहेर घेऊन आलेले आहे हॉलमध्ये. टीव्ही बघत निवांत मी खोबरं खिसून घेते, कारण वेळ भरपूर लागणार आहे यामध्ये. म्हणून म्हटलं निवांत तिकडं खिसून घेऊया टीव्ही पाहत. कारण किचनमध्येच बसल्यानं काय होतं, दिवसभर तर तिथंच असतो आपण आणि जे कामाला जास्त वेळ लागतो ते निवांत मी हॉलमध्ये बसून करत असते. इकडं अर्धं नारळ खिसायचं झालेलं आहे, भरपूर वेळ गेला यामध्ये आणि हाताला 2-3 ठिकाणी खिसणी लागलेली पण आहे. कारण यामध्ये दूध जास्त असतं ना, ते निसटून हातालाच लागत होतं. खिसणी पण थोडीशी म्हणजे कार आहे त्यामुळे. तर इकडं झालेलं आहे अर्धं नारळ खिसून. आता पूर्णच मी खिसून घेते. विचार केला की अर्धं नारळ खिसायचं आणि भाजायला ठेवायचं. पण समोर थांबावं लागतं, नाहीतरी करपायला लागतं. म्हणून म्हटलं सगळंच नारळ खिसून घेऊया आणि जे छोटे-छोटे तुकडे होते ते मात्र खिसणीला खिसायला जमत नव्हतं, तर मिक्सरला वाटून मी भाजीत टाकणार आहे. तर टीव्हीवर छान फिल्म लागलेलं होतं, तर तिकडंच माझं लक्ष होतं. तर असो, आता हे नारळ मला अगोदर भाजायचं नाही, तर जी मेहनत घेतलेली होती सगळी वेस्ट जाणार आहे. तर सगळं आतमध्ये आणलेलं आहे आणि इकडे पॅन घेतला. अगोदर तर विचार केला की पॅनमध्ये भाजूया, पण नंतर मी 2 साईडला कढया ठेवल्या आणि कढईमध्ये भाजत आहे. ते खोबरं मी कशा पद्धतीने भाजलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर.